संदीप सावंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चाललो देवगडला आणि देवगडला जाऊन आपण देवगड येथील म्हणजे जामसंडे येथील त्रिभादेवी मंदिर आणि त्यानंतर आपण देवगड जामसंडे बाजारपेठेतून जाणार आहोत पवन चक्की एरियामध्ये. आणि संपूर्ण सध्या आता गावाकडे पावसाळा चालू झाला थोडाफार आणि म्हणजे मध्यंतरी जोरदार पाऊस येऊन गेला वादळाच्या दरम्यान. अजून मान्सून आला नाही पण बघूया कशा प्रकारे वातावरण इथे. आता मी आलो त्रिभादेवी रामेश्वर मंदिर जामसंडे. आणि मी आता गाड्यांच्या इकडे त्यांचं बाजूला दुकान आहे. हे बघा हे आपलं मंदिर आणि मंदिराच्या बाजूला हे गाड्यांचं दुकान. आणि आता तुमच्या मंदिरात काय काय कार्यक्रम असतात सांगा. श्रावण महिन्यापासून सुरू होतील. श्रावण महिन्यात काय? श्रावण महिन्यामध्ये हरिनाम सप्ताह हा 7 दिवस. हा द्वादशी पासून सुरू आणि तो 7 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर हरिनाम सप्ताह झाल्यानंतर गोकुळाष्टमी पाला फोडणे. त्याच्यानंतर गोकुळाष्टमी नंतर श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी भावईचा उत्सव असतो. तेव्हा देवीला संपूर्ण ज्या आलेल्या वर्षभराच्या साड्या असतात त्या नेसवल्या जातात. ओके. तो त्यावेळी म्हणजे तो उत्सव जसा प्रचलित नाही आहे जास्त करून, पण तुमचे स्थानिक लोक असतात तो अडी अडचणीवर अवलंबून असतो. तर तो काय काय वेळा पुढे जातो. बरोबर. पण क्रमवार असल्या आला तर तो श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी येतो. त्याच्यानंतर मग नवरात्र. नवरात्राचे 9 दिवस. दसरा झाला की दिवाळी. दिवाळीनंतर त्रिपुरी पौर्णिमा यात्रा. ओके. नंतर मग शिगमोत्सव शिगम्याला. बरोबर. होळीचा असे मेन उत्सव आहे. होळीचा तुमचा उत्सव किती दिवस चालतो साधारण? आमचा 9 दिवस. 9व्या दिवशी धूळ असते. 9व्या दिवशी ना. 9 दिवस निशाण फिरत असते. 9 दिवस गावामध्ये 12 वाटीमध्ये निशाण फिरते. बरोबर. आणि आता त्रिभादेवी ही देवगड जामसंडे आणि सट्टा यांची ग्रामदेवता आहे. साधारण किती लोकसंख्या असेल ते पूर्ण मिळून? बाबा माझ्या आता आम्ही काय मोजलेली नाही. तरी पण 10,000 कारण देवगड शहर आहे, जामसंडे शहर आहे. बरोबर. नगरपंचायत आहे म्हणून जास्त लोक असतात. ओके. तुम्ही आलात तर इकडे थांबा. यांचं दुकान बाजूलाच आहे. इकडे तुम्हाला ओटीचं सामान सगळं भेटेल. अननस पण ठेवलास ना? गावठी अननस कसे आहेत ते? 150 रुपये. 150 रुपये गावठी अननस. मंदिराच्या बाजूक असतात. आता आपण दर्शन घेऊया. तर आता आपण त्रिभादेवी मंदिरात आलोय. हे त्रिभादेवी मंदिर आणि बाजूचं रामेश्वर मंदिर. कुटुंबाच्या सुपत्नी ओटी आणि बदलून पाहून करून घ्या. रोटी कांदा भाजी करून काहीतरी निष्पिडा असा नोकरी धंदा होतो. व्यवसाय नगर नाम तर म्हणजे नदूरकर हिची आकांक्षा होणं कुटुंब ज्ञात नागपूर 4 महाराष्ट्र नोकरी 4 नोकरी व्यवसाय दुर्कर 4 सांभाळ येते. तर आता आपण आलो रामेश्वर मंदिरमध्ये. नाव सांगतो आजोळचा मंदिर. सुंदर असं रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिराचा हा एकदम ऐतिहासिक पुरातन असा लाकडी सभा मंडप. आणि आता आपण बघतो ती कोकणातील एक ऐतिहासिक विहीर त्रिभादेवी रामेश्वर मंदिर परिसरातली कातात कोरलेली कोरीव विहीर आहे.
आणि जसं देवस्थान हे हजारो वर्षापूर्वीचं आहे ना, तसे ही विहीर पण पुरातन आहे खूप. संपूर्ण कातरात कोरलेली आहे आणि बाजूला त्याला तटबंदी आहे. तर असं संपूर्ण परिसर आहे, मंदिर परिसर. आणि आता आपण आदिनाथ गणपती मंदिराकडे आहोत. आदिनाथ गणपती मंदिर, श्री नारायण मंदिर. आणि ही आता बघतो ती आपण मंदिराची पुरातन तटबंदी, चिरेबंदी, परसबंदी आहे सगळी. चिरेबंदी संपूर्ण मंदिर परिसर असा ऐतिहासिक पाऊल पण आपल्याला संपूर्ण मंदिर परिसरात दिसतात. आणि परसबंदी सुद्धा पुरातनच आहे चिऱ्याची. श्री देव अनुभव मंदिर. अशा प्रकारे आहे दिरबादेवी मंदिर आणि मंदिर परिसर. दिरबादेवी रामेश्वर मंदिर, जामसंडे.
आता आपण आलोय देवगड पवनचक्की, पृथ्वीवरचा स्वर्ग. सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. इकडे जीप लाईन सुद्धा आहे. सध्या चालू आहे, मध्ये मध्ये बंद असते पण सध्या तरी चालू आहे. कारण आता पर्यटक आले आहेत ना. मे जून मध्ये, जूनच्या स्टार्टिंगला आणि मे मध्ये, एप्रिल मे मध्ये पर्यटक येतात. मस्त सुंदरचं गार्डन आणि सुंदर अप्रतिम असं हे इथलं गार्डन. ही कोकणात आल्यानंतर तुम्ही बघण्यासारखी जी महत्त्वाची ठिकाण आहे त्याच्यामधले एक महत्त्वाचे ठिकाण देवगड. समोर आहे तो देवगड बीच आणि देवगड किल्ला आणि समोर दिसतं अप्रतिम अथांग अरबी समुद्र. समोर तिकडे मचान आहे. अशा प्रकारे सुंदरसे रॉक गार्डन. इकडे आल्यानंतर तुम्ही रिलॅक्स एकदम निसर्गाच्या सानिध्यात, सुंदर असा समुद्राचा आवाज, म्हणजे संपूर्ण निसर्गाचा आवाज, समुद्र, हवा, या सुंदर निसर्गाचा आवाज एन्जॉय करू शकता. नक्की या इकडे. आणि इथे असे मस्त मस्त सिटिंग अरेंजमेंट केली आहे. हे बसण्यासाठी सगळी बाकडी आहे तिकडे. सुंदर असा झाडाच्या आकाराचा गेट. हे महाकाय विशाल पवनचक्की आणि हिरवगार लॉन असलेले सुंदर असं गार्डन आणि स्वच्छ समुद्र, निळाशार पाणी असलेलं आणि एकदम पिवळ्या रंगाची सुंदर अशी वाळू असलेलं हा बीच, पवनचक्की बीच. समोर जीप लाईन वरती आपण बघूया कशा प्रकारे जीप लाईन वरती सोडत आहेत ते.
Thank you.